तर फ्रेंड्स, आज आपण निघालो आहोत मुरुडच्या सुंदर सफरीला। या प्रवासात नांदगाव श्री सिद्धिविनायक मंदिर, मुरुड बीच, काशीद बीच आणि वाटेत दिसणारी अनेक सुंदर ठिकाणं आपण पाहणार आहोत। हा संपूर्ण प्रवास एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, त्यामुळे ही सुंदर सफर मी 3 भागांमध्ये घेऊन येत आहे। आजच्या पहिल्या भागात आपण नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेणार आहोत। त्याचबरोबर प्रवासात दिसणारी सुंदर निसर्गरम्य ठिकाणं आणि मन मोहून टाकणारे व्ह्यूज ही आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपल्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। नागावहून मुरुडच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला। रस्त्यात सर्वप्रथम लागतो चौल रेवदंडा परिसर। पुढे जाताना दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या नारळ आणि पोफळीच्या बागा आपल्याला अगदी कोकणाच्या हृदयात आल्याचा सुंदर अनुभव देतात। थोडं पुढे आल्यावर रेवदंडा ब्रिज लागतो। हा ब्रिज पार केल्यावर रस्ता 2 दिशांना विभागतो। एक रस्ता साळाव मार्गे रोहाकडे जातो, तर दुसरा मुरुडकडे। आपल्याला मुरुडला जायचं असल्यामुळे आपण मुरुडच्या दिशेने वळलो। सध्या उन्हाळा असल्यामुळे परिसर थोडा कोरडा दिसतोय, पण पावसाळ्यात हा सगळा भाग हिरव्यागार चादरीने नटलेला असतो। त्यावेळी इथलं सौंदर्य आणखी खुलून दिसतं। या किनारी रस्त्याने पुढे जाताना एका बाजूला समुद्राची सुंदर किनारपट्टी सतत आपली साथ करत राहते। संपूर्ण प्रवासात मध्ये मध्ये अशी अप्रतिम समुद्री दृश्य दिसतात, ज्यामुळे हा प्रवास आणखी खास बनतो। या प्रवासात पुढे जिथे जिथे एखादा सुंदर पॉइंट दिसेल तिथे थांबून तो पॉइंट मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। आता पुढे आल्यावर उजव्या बाजूला जो डोंगर दिसतोय त्यावर आहे ऐतिहासिक कोरलाई किल्ला। हा स्पॉट मला खूप आवडला, म्हणून खास तुमच्यासाठी इथे थांबून या किल्ल्याचा व्ह्यू शूट केला आहे। व्हिडिओ झूम केल्यावर किल्ल्याचं बांधकाम सुद्धा थोडंसं दिसतं। या डोंगराच्या पायथ्याशी कोरलाई गाव वसला आहे आणि बाजूलाच अथांग समुद्र पसरलेला आहे। इथे एक सुंदर लाईट हाऊसही पाहायला मिळतं। या किल्ल्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे। इसवी सन 1521 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला। पुढे मराठा साम्राज्याच्या काळात इसवी सन 1740 मध्ये पेशवे बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून मराठ्यांच्या ताब्यात आणला। भविष्यात आपण या किल्ल्याला स्वतंत्र भेट देऊन त्याची संपूर्ण माहिती आणि आतलं सौंदर्यही जाणून घेऊ। वाटेत दिसलेला हा ऐतिहासिक किल्ला तुम्हालाही दाखवावा म्हणून हा छोटासा थांबा घेतला। आता चला पुन्हा आपल्या मुरुडच्या पुढच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। मुरुडच्या दिशेने जाताना सध्या रस्त्याचं काम सुरू आहे। काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे थोडासा वेग कमी होतो, पण ही कामं पूर्ण झाल्यावर हा प्रवास आणखी सोयीस्कर आणि सुखद होईल। थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक सुंदर ब्रिज दिसला। तिथून दिसणारं दृश्य इतकं छान होतं की मी खास थांबून तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केला। सध्या उन्हाळा असल्यामुळे परिसर थोडा कोरडा दिसतोय, पण पावसाळ्यात इथे सर्वत्र हिरवागार निसर्ग पसरलेला असतो आणि हे दृश्य आणखी मोहक दिसतं। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची रांग आणि मध्ये मध्ये दिसणारी समुद्र किनारपट्टी प्रवासाला एक वेगळीच मजा आणत होती। पुढे जाताना आम्हाला एक जेट्टी दिसली। तिथे अनेक बोटी उभ्या होत्या, म्हणून मी तिथेही थांबले। या ठिकाणाहून कोरलाई किल्ल्याची दुसरी बाजूही दिसत होती, म्हणून मी झूम करून ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हालाही तो व्ह्यू नक्की दिसत असेल। एका बाजूला डोंगर, समोर समुद्र आणि कोरलाई किल्ला, खरंच अप्रतिम दृश्य होतं। तिथून पुढे निघाल्यावर रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती, पण प्रत्येक काही मिनिटांनी एखादा सुंदर व्ह्यू पॉइंट दिसत होता। समुद्राची निळाई, किनारपट्टी आणि दूरवर पसरलेलं निसर्ग सौंदर्य पाहत हा प्रवास कधी संपूच नये असं वाटत होतं। एका ठिकाणी तर समुद्र किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा इतक्या सुंदर दिसत होत्या की मी पुन्हा थांबल्याशिवाय राहू शकले नाही। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि समोरचं दृश्य मनाला अगदी प्रसन्न करून टाकत होतं। मुरुडच्या दिशेने पुढे जाताना हा किनारपट्टीचा भाग अजूनच सुंदर होत जातो। पूर्ण प्रवासात निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो।
आता आपण काशीद बीचच्या अगदी जवळ आलो आहोत. बीच फक्त 1 किलोमीटरवर आहे. पण आधी आपण काशीद बीचला जाणार नाही आहोत, तर आपण पहिलं नांदगावचं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पाहणार आहोत. उन्हाळा आणि दुपारची वेळ असल्यामुळे आधी मंदिराचं दर्शन घेऊ आणि परतीच्या प्रवासात संध्याकाळच्या वेळी काशीद बीचला भेट देऊ. इथे पण सध्या रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याऐवजी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. काशीद बीचच्या आधी एका ठिकाणाहून बीचचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो, पण रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे त्या मार्गाने जाता आलं नाही. म्हणून मी थोडं चालत तिकडे गेले आणि तुम्हाला तो व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर गाडीतून गेलो असतो तर जास्त उंची मिळाली असती आणि दृश्य अजून सुंदर दिसलं असतं. कदाचित सेल्फी स्टिक सोबत असती तर तो व्ह्यू अजून चांगला कॅप्चर करता आला असता. पण हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की. आता काशीद बीच जवळ आला आहे. इथून बीचचा एंट्री पॉइंट दिसायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूला कपडे, कोल्ड ड्रिंक्स, स्नॅक्स आणि इतर वस्तूंची अनेक छोटी दुकाने दिसतात, तर दुसऱ्या बाजूला गाड्या पार्क केलेल्या दिसतायत. सध्या दुपारचे 12:30 वाजले आहेत, पण तरीही बीचवर पर्यटकांची चांगलीच गर्दी आहे. आता आपण काशीद गावातून जात आहोत. इथे अनेक कॉटेजेस, रिसॉर्ट्स आणि होमस्टेची सोय उपलब्ध आहे. पर्यटन वाढल्यामुळे पर्यटकांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. पण सध्या आपला मोर्चा वळतोय नांदगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीकडे. तर चला पुढे जाऊया आणि घेऊया बाप्पाचं दर्शन. आता आपण कुठेही थांबणार नाही आहोत आणि थेट श्री सिद्धिविनायक गणपती नांदगावला जाणार आहोत. जसं जसं मंदिर जवळ येत होतं तशी बाप्पाच्या दर्शनाची ओढही मनात वाढत होती. हे डोंगरावर वसलेलं काशीदचं प्रसिद्ध प्रकृती रिसॉर्ट आहे. सुंदर लोकेशन, निसर्गरम्य वातावरण आणि विविध सुविधा यामुळे हे रिसॉर्ट पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. वाटेत दिसलं म्हणून तुम्हालाही दाखवलं. कोकण किनारपट्टीचा हा भाग असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नारळ आणि पोफळीच्या बागा सतत दिसत राहतात. मध्ये मध्ये घाट रस्ता तर कधी समुद्र किनाऱ्याचे दर्शन. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आपण निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा अनुभव येतो. आणि फायनली आपण नांदगाव मध्ये पोहोचलो आहोत. गावात प्रवेश करताच नारळी पोफळीच्या बागा आपलं स्वागत करतात आणि समोरच प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचा बस स्टॉप दिसत आहे. अलिबाग पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 1.5 तास लागतो. जवळपास 5000 लोकवस्ती असलेल्या या गावाच्या मध्यभागी हे प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. मंदिरात जाण्यापूर्वी प्रवेशद्वाराजवळ पूजा साहित्य आणि शहाळी मिळतात. आम्हीही पूजा साहित्य घेतलं आणि मंदिराकडे निघालो. बाप्पाच्या दर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. मंदिराचा उत्कृष्ट नक्षीकाम केलेला हा 30 फुटाचा कळस दूरवरूनही लक्ष वेधून घेतो. कळसावर अष्टदिक्पालांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचं पटांगणही प्रशस्त आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी येथे पाय धुण्याची व्यवस्था आहे. आम्हीही पाय धुवून नंतर मंदिरात प्रवेश केला. प्रवेशद्वार साधं असलं तरी सभा मंडप अतिशय प्रशस्त आणि आकर्षक नक्षीकामाने सजलेला आहे. सभा मंडपातून डाव्या बाजूला गाभारा असून तिथे श्री सिद्धिविनायक विराजमान आहेत. येथील स्वयंभू गणेश मूर्ती उंचावर विराजमान असल्यामुळे चारही बाजूंनी तिचे दर्शन घेता येते. आम्ही पण गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं. आम्ही मंगळवारी दर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे मंदिरात भाविकांची गर्दी होती. कोकणच्या शांत निसर्गात विराजमान असलेला हा गणराय भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच नांदगावचा सिद्धिविनायक नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना 14व्या शतकात प्रसिद्ध ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञ केशव दैवज्ञ यांनी केली. त्यांनी इथे श्री सिद्धिविनायकाची मूर्ती प्रतिष्ठापित केली. ही उजव्या सोंडेची गणेश मूर्ती म्हणजेच सिद्धिविनायक अशी श्रद्धा आहे. मंदिरातील मूषक राजाची मूर्ती ही अतिशय आकर्षक आहे. प्रशस्त सभा मंडप, मोठ्या हवेशीर खिडक्या आणि साधी पण आकर्षक रचना
मंदिराचं सौंदर्य अधिक खुलवते. सभा मंडपाच्या बाजूला हनुमान आणि शनी मंदिरही आहे. नांदगाव आज प्रसिद्ध आहे ते श्री सिद्धिविनायक क्षेत्र म्हणून. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा गणराय अत्यंत जागृत देवस्थान मानला जातो. भगवान विष्णूंनी देखील या गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आढळतो. लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्थान असलेला हा श्री सिद्धिविनायक अनेकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही या मंदिराला भेट दिली होती. 1960च्या दशकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आजही मंदिराची उत्तम देखभाल केली जाते. शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हे मंदिर भाविकांचे आवडते श्रद्धास्थान आहे. संकष्टी चतुर्थी, गणेश जयंतीला इथे भाविकांची मोठी गर्दी होते. गणेश जयंतीला इथे यात्राही भरते. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला नांदगावचा श्री सिद्धिविनायक रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक या मंदिरात येऊन यात्रेची सांगता करतात. मंदिरासमोरच नांदगाव बस स्टॉप आहे. इथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस थांबतात. अलिबागहून इथे एसटी, खासगी वाहन, रिक्षा किंवा टमटमने सहज पोहोचता येतं. या श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर आणखी एक सुंदर मंदिर आहे, लक्ष्मीनारायण मंदिर. इथून श्री सिद्धिविनायक मंदिराचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. मंदिरातील लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि मंदिराची रचना दोन्हीही अतिशय सुंदर आहेत. इथेही प्रशस्त सभागृह आणि समोर तुलसी वृंदावन आहे. श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेणारे अनेक भाविक या मंदिरातही दर्शनासाठी येतात. फ्रेंड्स, जर तुमचीही गणरायावर श्रद्धा असेल तर नांदगावच्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन एकदा तरी नक्की घ्या. कारण इथे केवळ दर्शनच नाही तर मनाला शांतता, समाधान आणि भक्तीचा अद्भुत अनुभव मिळतो. श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा मुरुडच्या दिशेने प्रवास सुरू केला. पुढच्या भागात आपण मुरुड बीच, पाटील खानावळीला दिलेली भेट आणि मुरुडमधील आणखी काही खास ठिकाणं पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. आपली करिश्माला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.